आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे थोर शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जिच्या कुशीत हे देखणं स्वराज्य उभं राहिलं त्या राजमाता जिजाबाई, विद्येची देवता सावित्रीबाई फुले, ज्यांनी इंग्रजांच्या विरोधात पहिलं बंड केलं ते उमाजी राजे नाईक, आणि ज्या मातेच्या कष्टातून यशवंतांचा मळा भरला त्या अहिल्याबाईंना विनम्र अभिवादन करून आज या ठिकाणी 2024च्या होऊ घातलेल्या येत्या 20 तारखेला होऊ घातलेल्या विधानसभेच्या प्रचारानिमित्त या तालुक्याचे नेते आदरणीय रमेश अप्पा थोरात यांच्या प्रचारानिमित्त आज या ठिकाणी खासदार अमोलजी कोल्हे साहेब यांच्या प्रचारासाठी, यांच्या जाहीर सभेसाठी या ठिकाणी त्यांचं भाषण ऐकण्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. उपस्थितांमध्ये तालुक्याचे अनेक मान्यवर मंडळी, महिला भगिनी, आमचे पत्रकार मित्र, तालुक्यातून सर्व युवक वर्ग, ज्येष्ठांना सर्वांना राजाभाऊ तांबेचा मानाचा मुद्रा करतो. मित्रांनो, बघा, प्रत्येक माणूस ज्यावेळेस जन्माला येतो त्याला बोलायला आल्यानंतर शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर तो जय म्हणतो. या भाजप सरकारनं सगळ्यात मोठी महाराष्ट्र राज्याची, या देशाचं दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची सगळ्यात पहिली फसवणूक केली असेल या जुमलेबाज सरकारनं. तर शिवाजी महाराजांचा गेल्या 8-9 वर्षापासून मुंबईमध्ये जो पुतळा बांधणार होते त्या पुतळ्याची आज खऱ्या अर्थानं खोटं बोलून, लोकांची दिशाभूल करून या जुमलेबाज सरकारनं आज या छत्रपती शिवाजी महाराजांची फसवणूक केलेली आहे. या फसवणुकीमध्ये राज्यामध्ये अनेक लोकांना, समाजातल्या अनेक लोकांची सुद्धा त्याचबरोबर फसवणूक केलेली आहे. मला वाटतंय पराभाऊ, तुम्ही बारामतीच्या सभेत होता. सर्व धनगर समाजाला आरक्षण, एसटी मध्ये आरक्षण मिळावं म्हणून फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही पहिल्याच कॅबिनेट मध्ये तुम्हाला आरक्षण देऊ. आज 10 वर्ष झालं सत्ता भोगतात, कुठलंही आरक्षण दिलं नाही. आज मराठा समाज मुंबईला गेला होता. सगळ्या मराठा समाजाने, जरांगे पाटलांनी गुलाल अंगावर घेतला. आज त्या गुलालाची सुद्धा फसवणूक या बीजेपी सरकारनं खऱ्या अर्थाने केलेली आहे. आज आमच्या या देशातल्या, या राज्यातल्या मुसलमान समाजाला सुद्धा आज आरक्षणापासून या सरकारने वंचित ठेवलेला आहे. या तालुक्याचा 10 वर्ष उपभोग घेणारा माजी आमदार कुठल्याही आरक्षणावर, जवळजवळ 150 आमदार होते मराठ्यांचे, एकही आमदार आरक्षणाच्या बाजूने बोलला नाही. फक्त फडणवीस साहेबांमुळे गप्प बसावं लागलं. मित्रांनो, मला हे सांगायचे की हे जुमलेबाज सरकार आणि हा जुमलेबाज सरकारचा हा माजी आमदार, जुमलेबाज आमदार आहे. यांनी सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून तालुक्याला, गेल्या 10 वर्षापासून फसवण्याचं काम केलेलं आहे. काय काम केलेलं आहे बघा. मराठा समाजाबरोबर सुद्धा इतर समाज सुद्धा मागास आहेत. ज्या समाजाला आरक्षण आहे त्या समाजात सुद्धा नोकऱ्या नाही, आणि मराठा समाजाला आरक्षण नसून सुद्धा नोकऱ्या नाही. याचं कारण जर शोधलं तर हा तालुका गेल्या 50 वर्ष आपण कुलांच्या ताब्यामध्ये दिलेला आहे. मला सांगा, या 50 वर्षामध्ये मला वाटतं माझ्यापेक्षा खूप सिनियर मंडळी आहेत, 60-70 वयाचे आहेत. या 50-60 वर्षामध्ये या कुल परिवारानं मला सांगा कधी नोकरी महोत्सव घेतलाय का? एकदा सुद्धा नोकरी महोत्सव घेतला नाही मिळालो. यांनी काय केलं? 10 वर्षात सत्ता आल्यानंतर राहुल काळभोर या कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिलं. याने यूपी बिहारची पोरं भरली आणि आपली तालुक्यातली लेकरं बाळ तशीच राहिली. 10 वर्षामध्ये मला सांगा तुमच्या कुठल्या गावामध्ये राहुल कुल आले आणि त्यांनी सांगले भाऊ तुमच्या गावात किती पोरं आहेत? सांगा दाजी तुमच्या गावात किती पोरं आहेत? असं सांगितलं काय नाही कधी? मित्रांनो, कधीच नाही. तुम्हाला खरं सांगायचं झालं तर या बीजेपी सरकारनं राज्यात, या देशामध्ये 800 रेल्वे स्थानक आहेत. या 800 रेल्वे स्थानकाला 4.5 लाख कोटी रुपये वायफाय साठी खर्च केले. पण या महाराष्ट्र राज्यातल्या शेतकऱ्यांचं 86,000 कोटी रुपये कर्ज माफी करता आली नाही. मला सांगा, हे सरकार वायफायचं आहे का शेतकऱ्यांची भाकरी देणारं सरकार आहे?
मला अजून बरंचसं काही सांगायचं, खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर, खरं सांगायचं तर लोकसभेला मतांची कडकी पडली म्हणून देवा भावनला आठवली लाडकी बहीण. खरं ही सांगायची गोष्ट आहे. आज लाडक्या बहिणीच्या माध्यमातून सरकार 1,500 रुपये देत आहे, परंतु शरद पवार साहेबांचं सरकार आल्यानंतर आपण 3,000 रुपये देणार आहोत अशी घोषणा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये झालेली आहे. मित्रांनो, बरंचसं काही बोलायसारखं आहे. आज मला सांगा, तुम्ही गेल्या 24 वर्षापासून सुभाष अण्णा वारल्यानंतर आपण एका तरुणाच्या हातामध्ये कारभार दिला, त्याचे साक्षीदार रमेश अप्पा आहेत. 24 वर्षामध्ये आता परवा दिवशी सांगितलं, कुठल्या तरी सभेमध्ये बोलले, रमेश थोरातांकडे काहीच विजन नाही. अरे बाबा, तू 24 वर्षामध्ये तुझ्याकडे काय विजन आहे? काय तू एखादं भरीव असं काम केलेलं सांग बरं. तू तुझं विजन सगळ्यात सांगायचं झालं तर ह्यांनी 509 कोटीचं कर्ज कारखान्यावर केलं आणि निराणी सारख्याच्या घशामध्ये तुमचा आमचा असणारा हा कारखाना घशामध्ये घातला. हे याचं विजन बघा. याचं विजन सांगायचं झालं तर ह्यांनी या भीमा पॅटचा रस भीमा नदीला वड्याला सोडला. हे याचं विजन आहे मित्रांनो. याचं विजन सांगायचं झालं तर ह्यांनी या तालुक्यातले ज्या जडणघडणीमध्ये भीमा पॅटच्या ज्या कामगारांनी खूप मोठा हातभार लावला, ते आज रिटायर झाल्यात. जवळजवळ 550 कामगार आहेत. या कामगारांना रस्त्यावर आणायचं काम या राहुल कुलांनी केलं. हे याचं विजन आहे मित्रांनो. या कामगारांच्या आया बहिणी आज रस्त्यावर आणायचं काम कुणी तालुक्यात केलं असेल तर ते राहुल कुलांनी केलं. हे याचं विजन आहे मित्रांनो. अहो, माणसं जशी कापूरवरून राखेल ओतून जाळतात ना, तशी यांनी आपल्या भीमा पाटची 1 लाख कोटी कापूर आणि राखेल ओतून जाळली. याच्यासारखं दुर्दैव याचं काय विजन असू शकतं मला सांगा. किती दुर्दैवी गोष्ट आहे आपल्या तालुक्याची. तरी सुद्धा आपण अजूनही दादा दादा, अरे काय त्याचं विजन आहे सांगा मला. असलं विजन घेऊन हा कामगार करतोय. आज तालुक्यामध्ये हजारो लेकरं बाळक बेरोजगार आहे. याचं काय विजन आहे मला सांगा. माझा तुम्हाला प्रश्न आहे, याच्याकडे कुठल्या पद्धतीचं ह्याने विजन घेतलंय की मी भविष्यामध्ये तुम्हाला प्रत्येक परिवारातल्या मुलाला नोकरी लावतो म्हणून? कुठलंही विजन नाही मित्रांनो. आज बेरोजगारी वाढत आहे. आज आरक्षणाचा विषय वाढत आहे. आज तुम्हाला सांगतो, मी गेल्या पाठीमागच्या काळामध्ये खरं तर मी त्याला प्रचंड मदत केली. आज त्याला प्रचंड मदत केली असताना 19ला त्याला निवडून आणलं. आम्ही निवडून आणल्यानंतर आम्ही त्याच्याकडून सर्टिफिकेट घ्यायला गेलो 2 लाख निवडणूक अधिकाऱ्याकडे. निवडणूक अधिकाऱ्या सर्टिफिकेट घेतलं की म्हणजे आपल्याला फडणवीस साहेबांकडे जायचे. राजा भाऊ म्हणले, तुम्ही उरकून थांबा, मी येतो तुम्हाला पुण्याला न्यायला. मी आपलं रात्री 2-2:30 वाजता गेलो. मित्रांनो, खरं सांगतो, या माणसासाठी मी रात्रंदिवस पळालो. लोकांच्या उन्हा पावसामध्ये पाया पडलो. हजारो तरुणांना एकत्र केलं. सांगितलं की अरे आपल्या तालुक्याला भविष्य आहे. आपल्या तालुक्यामध्ये मंत्रीपद येणार आहे. आपल्या तालुक्यात विकास होईल. माणसं उभी केली. परंतु ह्याने पहिल्या दिवसापासूनच हा माणूस माझ्याशी खोटं बोलत आला. त्यांनी सांगितलं मी पुण्याला न्यायला येतो. सकाळी 10 वाजले, मला काय फोन आला नाही मित्रांनो. मी सकाळी फोन केला, माझा फोन काय उचलला नाही. इलेक्शनच्या अगोदर फोन मिस कॉल पडला की दुसऱ्या मिनिटाला फोन येत होता मला. इलेक्शन झालं की दुसऱ्या दिवशी जो फोन दावला, त्याच्यानंतर अर्ध्या तासाने म्हणलं पीएला फोन करावं. 10:30 वाजल्या होत्या. पीएला फोन केला, म्हणले ठीक आहे दादा, आताच मुंबईला चालल्यात, पुण्यातल्या घरी आहे. मित्रांनो बघा, मला म्हणले तुम्हाला काय बोलायचं काय? नाही म्हटलं, मी बोलतो म्हणलं गाडीत बसल्यानंतर. त्याच्यानंतर यांचा फोन आला. मला म्हणले बोला राजा भाऊ. म्हणले अहो आपल्याला रात्री जायचं होतं फडणवीस साहेबांकडे. अहो म्हणले रात्री चालू आहे मुंबईला. बघा, बाळाचे पाय पाळण्यात कसे दिसायला लागतात हे राहुल कुलांना पहिल्या दिवशीच कळलं. सांगायचं तात्पर्य काय आहे, हा माणूस पहिल्या दिवसापासून जे खोटं बोलत आला, त्याच्यानंतर कालांतराने आमची एका कामानिमित्त भेट झाली. म्हणले भाऊ मला गाडी घ्यायची, मला धोका निर्माण आहे थोडासा तालुक्यामध्ये. काही लोकांचं माझ्याविषयी खूप वाईट मत आहे. म्हणले दाजी म्हणले आपल्याला इंडीवर गाडी घ्यायची. राहुल तुला मी हे पैसे देतो 1/4 रक्कम आणि तू गाडी घे पहिली. त्याच्यानंतर गाडी घेतली. आता मला वाटलं घेतली असेल, दाजींनी दिली असेल.
10-12 दिवसांनी आमचे कॉन्ट्रॅक्टर भेटले संजय जाधव. कालांतराने बाळासाहेबांनी सांगितलं पाव विकायचं काम करायचं. आज त्यांनी 150 कोटीची ही दिलेली आहे. मित्रांनो, त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं की संजय जाधवनी सांगितलं की राजा भाऊ म्हणले आम्ही 4 लोकांनी कॉन्ट्रीब्युशन केले 10-10 लाख रुपये आणि वर्गणी गोळा करून आम्ही इंडिवर गाडी आमदारांना दिली. बघा, दुसरं खोटं मला सांगितलं काय की दाजींनी गाडी दिली. त्याच्यानंतर शेवटचे 5-6 महिन्याला झाले असेल, मला वाटतं आता मागच्या 7-8 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल. असंच बोलता बोलता म्हणले की भाऊ आमच्या मामांची आणि ह्यांची आईची वाद झाल्यात, वाटण्या झाल्यात. लोणी काळभोर मध्ये आईला हिस्सा मिळालाय, त्याच्यामध्ये घर बांधायला काढले. बघा बरं का किती खोटं बोलतो आमदार. बघा, माझ्यासारख्या माणसाशी खोटं बोलायचं काम नाही. खरं सांगू, मला म्हणले आईचे पैसे आले घर बांधायचे. मी म्हणलं बांधा, काय हरकत नाही. मला असं म्हणायचे. कालांतराने माझा एक मित्र आहे, मी सांगलीला, त्याचं नाव सांगत नाही, सांगलीचे राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष होते ते. त्यांचं मी एक 2012ला सांगली कोल्हापूर हायवेचं काम केलं होतं. ते योगायोगाने भेटले. म्हटले यार तुमचे आमदार तर लईच ही आहेत. मी म्हटलं काय झालं. मला बांगल्याचं 15 कोटीचं एस्टिमेट दिलंय आणि मला त्यांनी उरुळीच्या वर शिंदावण्याचं एक रेल्वेचं काम गडकरी साहेबांकडून दिलेलं आहे. बघा, तालुक्याच्या आमदारांनी त्या दिवशी सभेमध्ये काय सांगितलं, आईचं पैसे मिळालं म्हणून मी बंगला बांधला 25 कोटीचा. मला तो बंगला बांधल्याचं काही सुख दुःख नाही, परंतु तुम्ही खोटं कुणाशी बोलता. दुसरी गोष्ट, आज तुम्ही प्रजेचे राजा, तुमच्या तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. या तालुक्यातला शेतकरी अडचणीत आहे, या तालुक्यातला कारखाना अडचणीत आहे, या तालुक्यातला कामगार अडचणीत आहे, या तालुक्यातला वाहतूकदार अडचणीत आहे. आणि तुम्ही गरज नसताना तुम्ही 35 कोटीची बंगले बांधताय. अरे तुम्ही प्रजेचे राजा, तुम्ही लोकांना फेडून दिलं पाहिजे कपडे सकाट. हे माझा विचार आहे. तुम्ही लोकांसाठी आज ते कामगार तरफडतात, 50-60 कामगार तरफडून गेले. अहो, याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट काय असू शकते मित्रांनो. म्हणून साठी सांगतो, येणाऱ्या काळामध्ये भरपूर काय बोलायसारखं आहे. आता जास्त काय वेळ घेत नाही, मला चिठ्ठी आलेली आहे. येणाऱ्या काळात मी बोललच, परंतु आपणचे विजन जे आहे मी एक 5 मिनिटांमध्ये सांगतो. येणाऱ्या काळात आपणना जर संधी मिळाली तर या तालुक्यातला गेल्या अनेक वर्षाचा पाणी प्रश्न आहे. या तालुक्यात अनेक गावामध्ये पाण्याची तळी आहेत. आपण निवडून आल्यानंतर या तळ्याचं सगळ्या तालुक्यातल्या तळ्यांचं खोलीकरण केलं जाईल. जे पावसाचं पाणी धरणातून जे नदीला जातं, नदीतून जे समुद्रात वायाला जाणारं पाणी आहे, ही मोठ्या मोठ्या तळ्यामध्ये साठवलं जाईल आणि जाणाई शिरसाई सारखी योजना राबवून त्या भागामध्ये कायमस्वरूपी आप्पा मरेपर्यंत आप्पा तुमचे लोक नाव काढतील. पश्चिम पट्ट्यातली खोर, बारावाडी असतील, रुटी, वासुंद, पांढरेवाडी असेल, या भागातलं कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटेल. दुसरं विजन सांगायचं झालं तर लाईटचा प्रश्न आहे. आप्पा समजा केडगाव हे गाव आहे, आजही केडगावची लाईट गेली. बघा, चांगलं एक सांस्कृतिक शेअर आम्ही पाठीमागच्या काळामध्ये केलं होतं. ह्या लाईटचा जर प्रश्न सोडवायचा असेल मित्रांनो, तर या गावामध्ये आजूबाजूला अनेक फॉरेस्ट वन जमीन आहेत, अनेक ठिकाणी गायरान जमीन आहेत. आप्पा आमदार झाल्यानंतर अनेक इन्व्हेस्टर आहेत. समजा या केडगावला 25 मेगावॅट लाईट लागणार आहे. या भागामध्ये पॉवर सोलर प्लॅन्ट बांधून या 25 मेगावॅटला समजा 50 कोटी जर निधी लागत असेल, तर तो इन्व्हेस्टर 50 कोटी निधी या ठिकाणी स्थापित करून त्या ठिकाणी त्याला 10-20 कोटी रुपये वर देऊन आपल्याला 5 वर्ष लाईट बिल भरायचे. पॉवर सोलरची लाईफ असते 25 वर्ष, आपल्याला पुढचे 20 वर्ष लाईट बिल भरायचं नाही. दुसरी गोष्ट, या तालुक्यामध्ये समजा आपल्याला लाईट बिल सुद्धा भविष्यात भरावं लागणार नाही. याच्यासाठी समजा केडगाव सारखं गाव आहे, तालुक्यात सगळ्या 89 ग्रामपंचायती आहेत. प्रत्येक गावामध्ये जर आपण 50,000 नारळाची जर झाडं लावली, बघा 50,000 नारळाची झाडं लावत असताना कोलंबिया नावाचं झाड आहे, त्या झाडाला एक 600 ते 2000 नारळ लागतात. एक झाड, एक नारळ हा मार्केटमध्ये 20 ते 25 रुपयाला विकला जातो. बघा, आपण मार्केटमध्ये जर 20 रुपयाला जर सेल केला तर वर्षाला 60 कोटी रुपये मिळतात. या 60 कोटीमध्ये
मित्रांनो, तुमच्या केडगाव गावचे जेवढे पण लोक आहेत त्यांचं लाईट बिल, त्यांची घरपट्टी, त्यांचं पाणीपट्टी, त्यांना मुलांना शिक्षणासाठी लागणाऱ्या सुख सुविधा या अख्ख्या जर तालुक्यामध्ये जर